महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय पंढरपूरला आले होते तेव्हा आपण या महात्मा ज्योतिबा फुले योजनेवरती काही लोकांवरती मागच्या अधिवेशनात देखील कारवाई केली, परंतु परत एकदा ह्या योजनेमध्ये आता काही हॉस्पिटल आहेत जिथं सांगितलं जातं की बेड उपलब्ध नाहीत। मग आपण अशी काय सोय करणार का की बेडची काय त्याला काय मर्यादा आहे का 10% 20%? मग आपण बोर्ड लिहिणार का डिजिटल किंवा त्या बाहेर लिहिलेला असतो आणि तिथं बेड दाखवतात। मग दुसरा पेशंट ज्यावेळेस चांगल्या त्या पॅकेजमध्ये पॅकेज तुमचे कमी जास्त आहेत, मग त्यातला जो क्रीम आलेला आहे त्याला तिथं घेतलं जातं आणि मग ज्याला उपचाराची आवश्यकता आहे, अपघात झालेल्या लोकांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध नाही, मग दुसरीकडे शिफ्ट केलं जातं। मग अशा हॉस्पिटलवरती काय कारवाई होणार? आणि इथं जे आपले मित्र बसलेत जे आरोग्यासाठी, तर ह्यांना त्या ठिकाणी ते हॉस्पिटल चालवतात का? अशा पद्धतीच्या काही घटना घडतायत आणि काही ठराविकच हॉस्पिटल आहेत जे ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत आहेत। जसं नाशिकचा प्रश्न आता आमदार साहेबांनी सांगितला, ह्यांना काही ज्या अनियमितता करायच्या, जे सगळे पॅकेजेसचा वापर करायचा, ह्याच्यात आपल्याला नेमकेपणानं आपण ज्या आरोग्याला आलेल्या प्रत्येक त्या आजाराला उपचार आपण 2300-2400 लोक आजार यात समाविष्ट केलेत, परंतु प्रत्यक्षात मात्र तसा होत नाही। ह्याच्यासाठी ग्राहक ज्या रुग्णांना कळण्यासाठी आपण काय योजना करणार? सोय काय करणार? ग्राहक आल्यानंतर त्या रुग्णांना कसं कळणार की इथं हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे, इथं उपचार घेऊ शकतो, मला दुसऱ्या हॉस्पिटलला जायची गरज नाही? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित पाटील साहेबांनी या ठिकाणी जी काही प्रश्न मांडला त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा त्यांच्या एकूण प्रश्नातला रोख होता। त्यातला पहिला पार्ट असा आहे की हॉस्पिटल ज्यावेळेला एमपॅनल होते त्यावेळेला मस्ट बी त्यांनी सगळ्या सेवा देणं हे बंधनकारक आहे, परंतु बंधनकारक असताना सुद्धा काही हॉस्पिटलमध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं बेड अवेलेबिलिटी दाखवली जात नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्या जो पेशंटला नॅचरली त्यांनी सर्व्हिसेस द्यायला पाहिजे ते देण्यामध्ये उशीर होतोय। मला असं वाटतं की अशा पद्धतीची घटना होऊ नये यासाठी मगाशी नमिता मुंदडाजींनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नातलं एक उत्तर द्यायचं राहिलं ते मी सांगतो की या अशा पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये जर अनियमितता होत असेल तर आम्ही सगळेजण एक फ्लाइंग स्क्वॉड करतोय। महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून एक फ्लाइंग स्क्वॉड अशा पद्धतीने काम करेल की जर अशा हॉस्पिटलमध्ये अनियमितता आढळली तर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करू। पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो पार्ट 2 सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की या सगळ्याबरोबर रिअल टाइम डॅशबोर्ड सुद्धा बेड अवेलेबिलिटीचा आपण उपलब्ध करून देण्यासाठी IT बरोबर आमचं काम चाललंय की ज्याच्या माध्यमातून कुठेही गेला, समजा पेशंटला एखादा ऍक्सिडेंट झाला, त्याला जायचं आहे कुठेतरी, त्यानं तिथं ऑनलाईन जरी बघितलं आपल्याकडे मोबाईलवरनं तरी सुद्धा त्याला उपलब्धता मिळेल आणि त्या तात्काळ त्याला सेवा मिळेल। अशा पद्धतीनं IT बरोबर आमचं काम चालू आहे, त्याचाही फायदा निश्चितपणे होईल।